परंडा किल्ला हा बांधला बहमनी साम्राज्य जे होते महाराष्ट्रामध्ये किंवा दख्खनीमध्ये होते सगळ्यात पहिल्यांदा आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, दिमागशाही आणि बरीचशी या 5 शाळा ज्या एका राज्यापासून तयार झाल्या ती बहमनी राज्य. त्या बहमनी राज्याचा एक सेनापती होता, एक वजीर होता किंवा एक प्रधान होता त्यांच्या दरबारातला. त्याचं नाव आहे महमूद गवान. त्या महमूद गवानी हा किल्ला बांधला अशा पद्धतीचे उल्लेख आपल्याला मराठवाड्यातल्या भुईकोट किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला अशा पद्धतीची भुईकोट किल्ले इतर कुठेही पाहायला मिळणार. किल्ला का बांधतात तर राजा किंवा एखादा मुख्य अधिकारी, मुख्य व्यक्ती त्याच्या संरक्षणासाठी एक संरक्षित तटबंदी युक्त बांधकाम वगैरे निर्माण करतो आणि त्याच्यामध्ये तो राहतो. त्यामध्ये तो मुक्काम. हा भुईकोट किल्ला. या किल्ल्याला तिहेरी संरक्षण रचना. पहिली या किल्ल्याची जी मेन वॉल आहे, मेन तटबंदी, मुख्य तटबंदी, त्याच्या बाहेर असणारे हा परकोट किंवा दुसरी तटबंदी आणि याच्या बाहेर येतं डायरेक्ट खंदक जे बाहेरच्या बाजूला. आणि आपण ज्या पुलावरून आता थांबून आतमध्ये आलो असं म्हणतात की हा पूल आधी उचलल्या जात होता साखळीने आणि नंतर बंद करण्यात यायचा. म्हणजे हा किल्ला पूर्णपणे डिटॅच केला जायचा. या किल्ल्यावर ज्या तोफ आहेत त्यातली ही जी तोफ आहे तर ही तोफ आहे औरंगजेबाच्या काळामध्ये तयार करण्यात आली. आता या तोफेमध्ये मजा काय असते तर या तोफेमध्ये ना 5 ते 6 ठिकाणी लेख लिहिलेले असतात. ते लेख कशा कशा पद्धतीचे असतात तर इथे असतात कुराणामधील वर्ष, या ठिकाणी असतात. आता या ठिकाणी तोफ ज्यानं तयार करण्यासाठी पैसे दिलेत त्याचं नाव इथं कोरले आणि ते पूर्ण त्याचं अख्खं नाव. सपोज आता ही औरंगजेबाने तयार केलेली तोफ असेल तर नाव काय येतं अबुल मुझफ्फर मोहिउद्दीन मोहम्मद औरंगजेब आलमगीर गाझी बहादूर किंवा गाझी रहमान बहादूर असं जे काय असेल ते असं पूर्ण नाव त्या ठिकाणी येतं जो फंडर आहे त्याचं. त्याच्यानंतर या तोफेचं नाव येतं. या तोफेचं नाव काय मलिक ए मैदान. तर इथं नाव येतं मलिक ए मैदान. त्याच्यानंतर ही जी तोफ आहे ही तोफ कुणी तयार केली त्या कारागिराचं नाव असतं. या कारागिराचं सपोज नाव असेल केतनपुरी तर त्याचं नाव इथं येतं केतनपुरी म्हणून. आणि त्याच्यानंतर ही तोफ कुठे तयार करण्यात आली, कुठल्या वर्षी तयार करण्यात आली त्याचं नाव इथं असतं. आता ही तोफ संभाजीनगरला पुण्याला तयार झाली, तिथून मी परंड्यावर आणली आणि तोफ इथं आली. या तोफीचं पूर्ण काम माझ्याकडे. मी तोफ सांभाळली आणि 5 वर्षांनी माझी ट्रान्सफर झाली औसा किल्ल्यावर आणि इथं औसा किल्ल्याचा तोफची आला. आता त्याला काय माहिती या तोफीमध्ये किती गोष्टी लागणार, कशा लागणार. नवीन माणसाला तोफीचं मॅन्युअल पाहिजे ना. मग हे मॅन्युअल कुठे आहे, इथं जो लेख लिहिलाय हे असं तोफीचं मॅन्युअल. याच्यामध्ये किती शेर वजनाचा तोफ गोळा, कुठल्या प्रकारचा तोफ गोळा आणि किती शेर वजनाची दारू या तोफेमध्ये टाकल्यानंतर ही तोफ व्यवस्थितपणे वर्क करेल अशा पूर्ण गोष्टींच्या सूचना इथे फारसीमध्ये दिलेल्या असतात. काय नसतं ही जी तोफ आहे या तोफेला तिथून वाद देण्यात येते. त्याच्या वाद दिली की जो तोफेला वाद देणार असतो तो फक्त बाजूला जाऊन उभा राहतो एका विशिष्ट अंतरावर. आणि ज्यावेळेस ती तोफ इथून उडते, फायर होते एखाद्या गोष्टीवर, त्यावेळेस त्या तोफेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हीट तयार होते. कारण रिकॉईल मेकॅनिझम, इंजिनियर जे कोणी असतील तर मेकॅनिकल इंजिनियर त्यांना अशा गोष्टी माहिती असतील किंवा फायर आर्म्स ज्यांना आवडेल त्यांना, त्याच्यावर तोफ गोळ्याचा मारा होतो त्यावेळेस या तोफेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात एनर्जी तयार होते, हीट तयार होते. आणि ती हीट एवढी डेंजर असते या तोफेच्या तुम्ही जवळी जाऊ शकत नाही. मग ते काय करतात तर बाजूला जे पाण्याचं टाक आहे त्याच्यामध्ये पोती ओली करतात आणि ती ओली पोती या तोफेवर आणून थंड करण्यासाठी टाकतात. त्याच्यानंतर एक 5 ते 10 मिनिटं जातात तोफेला नॉर्मल होण्यासाठी. कारण गरम तोफेमध्ये जर तुम्ही तोफ गोळा टाकला आणि दारू टाकली आणि जरी ती दारू गरम असताना सुद्धा, तोफ गरम असताना सुद्धा जर उडाली नाही, जर तुम्ही तोफेला बत्ती दिली आणि जर तो तोफ गोळा उडाला तर त्या परत एकदा तयार झालेल्या हीटमध्ये या तोफेचा आकार बदलू शकतो. 1 इंचाचंही डायमीटर बदलणं म्हणजे तोफेचा अँगल चुकणे. तोफेची इफिशियन्सी जी असते, मारायची जी क्षमता असते ती चुकते. त्याच्यामुळे ही तोफ एकदा फायर झाली की 10 ते 15 मिनिटं हिला परत रेडी व्हायला लागतं एका तोफेला. निर्मिती एका तोफचीने तयार केलेली होती आणि त्याला औरंगजेबाने फंडिंग दिलेली होती. अशा भारतातल्या 5 तोफा आहेत. त्या 5 तोफा एकाच व्यक्तीने तयार केल्या. म्हणजे याचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात येतं त्या काळामध्ये की जर एखादा उत्कृष्ट कारागीर असेल तर त्यालाच ते कॉन्ट्रॅक्ट द्यायचं. त्याकडून ती तोफ दिल्लीला, आग्र्याला तयार करायची आणि ज्या किल्ल्यावर न्यायची त्या किल्ल्यावर पंचधातूची तोफ आहे ही पूर्ण ओतीव तोफ. पण एवढी मोठी तोफ एकाच ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येणं शक्य आहे का. बरं नेली तरी इथं आणणं शक्य आहे का. मग ही तोफ काय करतात तर पार्ट्स मध्ये तयार करतात आणि नंतर या ठिकाणी आणून ते पार्ट्स जॉईंट केले जातात
जेणेकरून ही तोफ परत या ठिकाणाहून दुसरीकडे कुठेही कधीही हलवता येणार नाही. मग ते जॉईंट कसे बघायचे, तर ही बांगडी दिसते 1 2 हा तिसरा हा